आम्ही इंदापूर पोलीस स्टेशनला 6 दिवसाचं एक अल्टिमेट देणार आहे। आपल्याकडे कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो, तो कोण गैरकायदेशीर काम करत असेल त्याची गय केली जाणार नाही। माझी अशी अपेक्षा आहे की कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना त्यांना सिक्युरिटी सेफ्टीसाठी त्यांना 1-2 अधिकारी सिक्युरिटी गार्ड म्हणून द्यावेत। ऐका की साहेब, तहसीलदार साहेब आम्ही 4 माणसं घेऊन गेलो तर आमची गोरगरीब काम करत होता। नमस्कार, एम एस मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मी नाथा सावंत। जो 24/5/2024 ला माननीय तहसीलदार इंदापूरच्या यांच्यावरती जो भ्याड हल्ला झाला होता, याचा निषेधार्थ म्हणून वडार पॅंथर संघटना असेल, विविध राजकीय सामाजिक संघटना असतील, या संघटनेच्या वतीने इंदापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रास्ता रोको जवळजवळ तास-दीड तास करण्यात आला होता। आपल्यासोबत वडार पॅंथर संघटनेचे आहेत। दादा, काय सांगाल की हा जो हल्ला झालेला आहे याचा निषेध म्हणून तुम्ही रास्ता रोको करण्यात आलेला होता? हो, की 24 तारखेला जे इंदापूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत माननीय तहसीलदार साहेब यांच्यावर हल्ला झाला आणि एक प्रामाणिक अधिकारी आहे, त्याच्यामुळे इंदापूर शहरवासी आणि इतर सामाजिक संघटना, राजकीय पक्ष असतील या सर्वांच्या वतीने एक बाबा आपल्या अधिकाराला एक अधिकारी एक चांगला इंदापूर तालुक्याला लाभलेला आहे, त्याच्यासाठी आम्ही रास्ता रोको केलेला आहे। तर रास्ता रोको करण्यामागचा बी हेतू आहे की अधिकारी प्रामाणिक काम करतो, पण काय अशी समाजात अशी विकृत प्रवृत्तीची लोक आहेत की ते अधिकाऱ्यांवर हल्ले करतात। जर अधिकाऱ्यावर हल्ले करत असतील तर भविष्यामध्ये इंदापूर तालुक्याला एक असा सक्षम अधिकारी येऊ शकत नाही, कारण की मी जी काय असेल ती कायद्याच्या ह्याच्यातून मी कारवाई वगैरे करेल, वाळूमापीवर करेल, पण माझ्या मागे इंदापूरची सर्वसामान्य जनता बी उभी नसली तर ते अधिकारी कोण आपल्या इंदापूर तालुक्याला येऊ शकणार नाही। त्याच्यासाठी इंदापूर शहराच्या वतीने, व्यापारी संघटनेच्या वतीने आम्ही रस्ता रोको करत आहे। आता रस्ता रोको केलेला आहे, 3 आरोपींना तर अरेस्ट केलेलं आहे, परंतु बाकीचे 2 आरोपींना अरेस्ट केला। या संदर्भात आपली पुढची भूमिका काय असणार आहे? आम्ही इंदापूर पोलीस स्टेशनला 6 दिवसाचं एक अल्टिमेट देणार आहे की 6 दिवसात तुम्ही जर 2 राहिलेले आरोपी अटक करत नसला तर आम्ही ह्याच्यापेक्षा तीव्र असं आंदोलन करणार आहे आणि इंदापूर तालुका, इंदापूर शहर टोटली आम्ही बंद ठेवून या घटनेचा निषेध करणार आहे। त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही तात्काळ आरोपी जे असतील त्यांना तुम्ही अटक करा आणि ह्याच्यामध्ये जे कटात कोण सहभागी आहे, कोण आहे त्याचे आम्हाला पोलिसांनी त्या पद्धतीने कायदेशीर कारवाई करावी। कोकणे साहेब आपल्यासोबत आहेत। साहेब, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी जो आरोपी तुम्ही आता अरेस्ट केलेले आहेत आणि तालुक्यामध्ये एक दहशतीचं वातावरण आहे, आपल्या संदर्भात आपण काय भूमिका केलेली आहे? सर्वप्रथम मी आपल्या संपूर्ण इंदापूर नागरिकांना सांगू इच्छितो, आपण या ठिकाणी एकत्र जमलात, आपल्या भावना आमच्यापर्यंत समजलेल्या आहेत, या भावनेचा आम्ही नक्कीच आदर करतो आणि कायदा सर्वश्रेष्ठ हे सर्वांनी लक्षात घ्यावं। कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही। जी घटना ज्या दिवशी घडली ती घटना निश्चितच वाईट आहे, त्याचं समर्थन कोणीही करणार नाही, परंतु एक पोलीस विभागाच्या वतीने मी एवढं सांगेल की हल्ला झाल्यानंतर अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तहसीलदार साहेबांची गाडी माझ्या पोलीस स्टेशनला आल्यानंतर आमच्या त्यांचं आम्ही व्यवस्थित त्यांना मेडिकलला वगैरे पाठवून ताबडतोब टीम केले आम्ही आणि टीम करून त्यांचं सांत्वन करून मेडिकलचा त्यांना आधार देऊन आमच्या टीमच्या माध्यमातून आम्ही 3 आरोपी तात्काळ इमिडिएटली अटक केलेले आहेत। ही वस्तुस्थिती सगळ्यासमोर आहे। याच्यासाठी तुमच्यातल्याच काही नागरिकांनी आम्हाला समोर येऊन मदत केली, त्या नागरिकांचं पण कौतुक आहे आणि आपण या ठिकाणी एक कायद्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी आलात। आपल्या कायद्यावरचा विश्वास आपला कधीही कमी होणार नाही, एक सांगू इच्छितो। आणि गुन्ह्यामध्ये 3 आरोपींना अटक करून मान्य न्यायालयात हजर करून 5 दिवस PCR घेतलेला आहे। आपल्याकडे कायद्याचं राज्य आहे। आज सध्या PCR मध्ये आणि PCR मध्ये सुद्धा काही गोष्टी मला समोर बोलणं योग्य नाही कारण तपासाच्या दृष्टीने, परंतु गुन्ह्यात प्रोग्रेस आहे, बाकीच्या आरोपीचं सुद्धा माहिती आहे। तर मला हे म्हणायचं आहे की या प्रकरणामध्ये जेवढी पोलिसांची जबाबदारी 100% आहे हे आम्ही मान्य करतो, परंतु पोलीस कुठेही कमी पडलेले नाहीत। दुसरा प्रश्न असा आहे की गौण खनिज वाळू असेल किंवा काही असेल, ज्या वेळेस महसूल विभागाने आम्हाला मागणी केली त्यावेळी इमिडिएटली पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आलेला आहे आणि 24 तास पोलीस तुमच्यासोबत कधी पण आहेत, आम्ही नकार द्यायचा प्रश्न येत नाही। आजपर्यंत पण केले, पुढे पण करूया। आणि सर्व नागरिकांना, सुजाण नागरिकांना माझी विनंती आहे की कायदा अंमलबजावणी करण्याचा अधिकार आम्हाला नक्कीच आहे, आम्ही करतो। तुमचा भ्रमनिराश नाही पद्धतीने आमचं कामकाज चालू असतं, परंतु जे कोणी आरोपी आहेत, जे कोणी कायदा तोडणारे लोक आहेत, हे आपल्या समाजातलेच घटक आहेत।
माझं हे म्हणणं आहे की आपण एक जागरूक नागरिक म्हणून ह्या गोष्टी आमच्या निदर्शन आणून द्याव्यात आणि आपण निदर्शन आणून दिल्या तर आपलं नाव गोपनीय ठेवलं जाईल आणि त्या पद्धतीने भक्कमपणे कारवाई होईल. आम्ही तुमच्या सोबत 100% आहोत. पोलीस स्टेशनच्या वतीने ह्या गुन्ह्यामध्ये जेवढा पुरावा चांगला जमा करता येईल ते केला जाईल. तो किती मोठा आहे माझ्या दृष्टीने तो कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, कोणाची गय केली जाणार नाही एवढंच सांगू इच्छितो. आणि परत शेवटी आव्हान एवढंच करेल की आपण कायद्यावर विश्वास ठेवला असाच विश्वास ठेवा. हे तहसीलदार आहेत यांच्यावर भ्याड हल्ला केला जातो तर सर्वसामान्य नागरिकांचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि सध्या इंदापुरातले जे नागरिक आहेत ते भीतीक आलेत असं वाटतं का तुम्हाला? मी तेच यापूर्वी पण सांगितलं की कायदा खूप मोठा आहे आपल्याकडे, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो. तो कोण गैरकायदेशीर काम करत असेल त्याची गय केली जाणार नाही आणि अशा दुर्घटना घडणार नाहीत यासाठी आपण पण पुढे आलं पाहिजे, आमच्या नेत्यांना जाणून दिल्या पाहिजे. आम्ही तुमच्या सोबत आहोत. मी इंद्रेश्वर महिला विकास प्रतिष्ठानची सचिव माधवी सोन्नीस बोलत आहे. आता जो 2 दिवसापूर्वी श्रीकांत पाटील यांच्यावरती हल्ला झाला तो भ्याड हल्ला करण्यासाठी भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे उपस्थित आहोत. श्रीकांत पाटील हे अतिशय प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकारी आहेत आणि अशा कार्यक्षम अधिकाऱ्यांवर जर असे भ्याड हल्ले होत असतील तर सर्वसामान्य लोकांनी काय करायचं? सर्वसामान्य लोकांचं जीवित सुद्धा धोक्यात आहे. मग आपण अपेक्षा कोणाकडून करायची की अधिकाऱ्यांकडून आपण अपेक्षाही करतो की त्यांनी चांगलं काम करावं आणि त्यांनी अवैध गोष्टींविरुद्ध जर आवाज उठवला तर त्यांच्यावर असे हल्ले होतात. तर मग हे न्याय व्यवस्था कुठेतरी चुकीची आहे असं वाटतं. सध्या तुम्हाला इंदापूर तालुका दहशतीमध्ये काय हल्ल्यामुळे असं वाटतं का तुम्हाला? हा, इंदापूर तालुका आता एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यावर जर हल्ला होत असेल तर इंदापूर तालुका दहशतीखाली असणार, सर्वसामान्य जनता देखील दहशतीखाली आहे. महिला मग तुम्हाला काय वाटतं? महिला म्हणून असं वाटतं की ज्यांनी हल्ले केलेले आहेत त्यांना त्वरित त्यांचा शोध लावला पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे. क्या कहना चाहते हैं आप जो इधर रास्ता रोको किया था उसमें आप भी शामिल है, क्या क्या लगा कि ऐसा जो हमला हो रहा है अभी इधर वो इंदापुर का बिहार हो रहा है ऐसा आपको लग रहा है क्या? हाँ, ये माननीय श्रीकांत पाटिल साहब को जो 24 तारीख को जो हमला हुआ है तो उसका हम पहले नेशनल ग्लोबल फाउंडेशन की तरफ से, संगठन की तरफ से उसका जाहिर निषेध करते हैं और उसको पाठिंबा देते हैं, हमारे संगठन की तरफ से पाठिंबा देते हैं. और जो कुछ भी हुआ है ये श्रीकांत पाटिल साहब एक कर्तव्य दक्ष अधिकारी है और उनके ऊपर जो भी हल्ला हुआ है ये गलत तरीके से हुआ है तो इसके तह तक जाना जरूरी है और उसके ऊपर कार्रवाई करना जरूरी है. अच्छी से अच्छी कार्रवाई करके जो कोई गुनहगार है उनके लिए उनके ऊपर कार्रवाई होना चाहिए. एक महिला म्हणून काय वाटतं? आज इंदापूर तालुक्यामध्ये श्रीकांत पाटील साहेब एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून काम करत आहेत. तर खूप दुःखद घटना घडलेली आहे. हे घडायला नाही पाहिजे होतं. आज आपण बघतोय जो प्रामाणिक अधिकारी आहे, एक प्रामाणिक अधिकारी पाहिजे हे सर्वांचंच म्हणणं आहे आणि जर प्रामाणिक अधिकारी त्यांच्या प्रामाणिकपणे काम करत असेल तर त्यांना पण सगळ्या जनतेने पाठिंबा दिला पाहिजे. हे जे चाललंय ते खूप चुकीचं आहे आणि माझी अशी अपेक्षा आहे की कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना यांना त्यांना सिक्युरिटी त्यांना सुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी किंवा त्यांच्या सेफ्टीसाठी त्यांना 1-2 अधिकारी सिक्युरिटी गार्ड म्हणून द्यावेत अशी अपेक्षा करते, अशी मागणी आहे. नागरिक म्हणून एक गृहिणी म्हणून आपल्याला काय वाटतं जो हमला तहसीलदारावरती झालेला आहे तुम्हाला काय वाटतं? ऐका की साहेब, तहसीलदार साहेब आम्ही 4 माणसं घेऊन गेलो तर आमची गोरगरीब काम करत होता. तहसीलदार साहेबासाठी असा हल्ला झाला म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांच्या पाठीमागे आहे. तुम्हाला तहसीलदार साहेबांनी काय मदत केली होती का? मदत म्हणजे लय केली साहेब. काय केलं होतं? ते पैशाचं निराधाराचं पैशाचं कशात नडून दिलं ना. 4 बाया घेऊन गेलं तर आम्ही आडण लोक गेलं तरी आमचे काम करत तहसीलदार. तुम्हाला त्यांचा कळवळा वाटते आम्हाला. कर्तव्यदक्ष अधिकारी आहे. हा, तर सध्या तर महिलांना एक कर्तव्यदक्ष अधिकारी ज्यांना काही माहिती नाही अशांना माहितीचा आणि मायाचा आधार देणारे तहसीलदार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या ज्या महिलांच्या प्रतिक्रिया आहेत भारतीय संविधानाचा विजय हो, भारतीय संविधानाचा विजय हो. इकडे बस समोर देऊ दे त्यांना. इकडे बघा पुढं पुढं